कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तंबाखूमुक्त आपण जरी असेल तर हळूहळू आपण त्या दिशेने वाटचाल करणार आहोत की तंबाखू ही किती घातक आहे की आपण बघतो की आपले वडील, आजोबा, काका, आपले शेजारी दिवसातून 5-10 वेळा तरी किंबहुना मी असं म्हणेल की त्यापेक्षाही ते जास्त वेळा तंबाखू खातात. मग या तंबाखूचे परिणाम काय होतात तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात की तंबाखूमध्ये जो निकोटीन हा पदार्थ असतो तर या निकोटीनमुळे आपल्याला ती गोष्ट वारंवार करावी लागते, म्हणजे आपल्याला तंबाखूची त्या ठिकाणी सवय लागते. मग ही जी तंबाखू आहे ते तंबाखू सेवन आहे तर ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे की तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची सुद्धा या तंबाखूच्या सेवनाने त्या ठिकाणी तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता असते. याशिवाय हृदय विकाराचा झटका येणं किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. फुफ्फुसाचे गंभीर असे आजार आपल्याला ह्या तंबाखूच्या सेवनामुळे होतात. आपले जे दात आहेत बघा, काही मुलांचे दात असे पिवळे पडलेले आहेत तर दात पिवळे पडणे, हिरड्यांचे आजार की आपण जर रोज ब्रश केला नाही तर त्या ठिकाणी आपल्या हिरड्यांमधून रक्त येतं, आपल्या तोंडाचा वास येतो. तर अशा प्रकारे आपली जी प्रतिकारशक्ती आहे तर ही प्रतिकारशक्ती सुद्धा त्या ठिकाणी काय होते, कमी होते.